टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गेल्या महिनाभरापूर्वी शिवसेनेचे राज्य संघटक एकनाथ पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता। त्यानंतर आज त्यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। आपल्यासोबत एकनाथ पवार आहेत। आपण राज्य संघटक पदाचा राजीनामा दिलात, आपण शिवसेनेचे राज्य संघटक होतात, काय कारण होतं आपण राजीनामा दिलात आणि आज भाजपामध्ये पुन्हा घरवापसी झाली आहे? खरं तर मी ज्या पद्धतीने लोहा कंधारची विधानसभा एका राक्षसी प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या विरोधामध्ये लढलो आणि ज्यावेळेस मी निवडणूक लढत होतो त्यावेळेस माझ्या पक्षाने ज्यावेळेस मी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर मला मनापासून असं वाटलं होतं उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी काम करेल, परंतु विनायक राऊत असेल किंवा ज्या पद्धतीने बबन थोरात तिथला संपर्क प्रमुख आहे ही अत्यंत लबाड मंडळींनी मला पक्षांतर्गत विरोध करून पाडण्याचं काम केलं आणि मी त्याच वेळेस ठरवले की अशा पक्षाबरोबर किंवा अशा व्यक्तींच्या बरोबर पुढच्या काळामध्ये माझं पॉलिटिकल करिअर मी करू शकणार नाही। त्यामुळे मी भारतीय जनता पार्टीचा राजीनामा 1.5 वर्षापूर्वी दिला होता। त्यावेळेस माहीत नव्हते की काय घडू शकेल, परंतु आज मला मनापासून असं वाटतं की माझ्या मतदारसंघामधल्या सर्वसामान्य लोकांच्यासाठी मी भारतीय जनता पार्टीमध्ये पुन्हा प्रवेश केला आणि ज्या व्यक्तीच्या विरोधामध्ये मी खरं तर मला पक्षाने त्यावेळेस तिकीट दिलं नसतं तर चाललं असतं, परंतु त्या व्यक्तीला असं वाटत होतं की भारतीय जनता पार्टीमध्ये माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला कामच करू नये आणि मला असं वाटतं की त्याला सुद्धा भारतीय जनता पार्टीतून जावं लागलं आणि माझी लढाई ही लोहा कंधारच्या किंवा नांदेड जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांसाठी मतदारांसाठी निश्चितच पुढच्या काळामध्ये असणार आहे। आपण म्हणालात की एका राक्षसी प्रवृत्तीच्या विरोधात मी 1.5 वर्ष काम केलं, कुणावर निशाणा? लोहा कंधारचा जो आताचा आमदार आहे, लक्षात ठेवा, ज्या माणसांनी लोहा कंधारला विकासापासून वंचित ठेवलं, कंधारला अंधारामध्ये ठेवण्याचं काम केलं, त्या आमदाराच्या विरोधामधली माझी लढाई ही पुढच्या काळामध्ये तेवढ्याच ताकदीनं भारतीय जनता पार्टीमध्ये आल्याच्या नंतर तेवढ्या जोशात जोमात चालू राहील याचं मला खात्री आहे। लक्षात ठेवा, शिवसेनेने आपल्याला एक महाराष्ट्र लेवलचं महत्त्वाचं पद दिलं होतं, राज्य संघटक पदाची आपल्यावर जबाबदारी होती, काय कारण आहे आपल्याला शिवसेना सोडावी लागली? खरं तर मी सांगितलं ना की शिवसेनेमध्ये आदरणीय उद्धव साहेबांच्या बद्दल किंवा काही शिवसेनेचे नेते अत्यंत देवदुर्लभ नेतृत्व आहे, परंतु इथली जी लोकल नेते होते, जे संपर्क प्रमुख असतील, जे नेते असतील म्हणून स्वतःला नेते म्हणून घेणारे, ते विकाऊ पद्धतीने विकणारे नेतृत्व आहे आणि मला माहिती आहे की विकाऊ नेतृत्वाच्या बरोबर माझ्यासारखा कार्यकर्ता कधीच नाही। मी कधीही माझ्या आयुष्यामध्ये तत्वाशी तडजोड नाही, एकदा पक्ष बदलला आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीच्या लोकांच्या बरोबर मी काम करू शकत नाही। त्यामुळे 2 महिन्यापूर्वी मी राजीनामा दिला आणि या पुढच्या काळामध्ये माझी इनिंग ही माझ्या जुन्या पक्षाबरोबर, ज्या पक्षामध्ये मी लहानाचा मोठा झालो त्या पक्षाबरोबर पुढच्या काळामध्ये असणार आहे। नक्कीच शिवसेनेमध्ये जे काही नेते होते ते विकाऊ प्रवृत्तीचे होते, त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देऊन आज भाजपामध्ये प्रवेश केल्याची प्रतिक्रिया एकनाथ पवार यांनी दिली आहे। यशपाल भोसले, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।